2024च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदावर निवड झाली आणि राहुल गांधी यांची 10 वर्षांनंतर विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली। कारण 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेतेपद कोणत्याही पक्षाला देण्यात आलं नव्हतं। त्यामुळे सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नव्हताच। पण आता राहुल गांधी हे मैदानात असतील। विरोधी पक्षनेता पद मिळवण्यासाठी काँग्रेसला 55 पेक्षा जास्त जागांची गरज होती। 2024 मध्ये 99 जागा मिळाल्या आणि 10 वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला। 2014 आणि 2019 मध्ये लोकसभेत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही एकूण जागांपैकी 10% कमी जागा मिळाल्यामुळे या पदावर दावा करता आला नाही। 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करण्यासाठी विरोधी पक्षाला किमान 55 जागांची आवश्यकता असते। हे घटनात्मक पद नसतानाही विरोधी पक्षनेत्याची भूमिका राहुल गांधींना काही अधिकार देईल, ज्यात प्रमुख पदावर नोकरशाहीची नियुक्ती हा विषयसुद्धा समाविष्ट आहे। भारतीय लोकशाहीत अशी अनेक पदे शक्तिशाली मानली जातात, यामध्ये विरोधी पक्षनेते पदाचाही समावेश आहे। यातून राहुल गांधी यांना कॅबिनेटचा दर्जा मिळेल आणि त्यानुसार पगार सुविधा दिल्या जातील। 2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या तब्बल 10 वर्षापासून लोकसभेत विरोधी पक्षनेते पद रिकामं होतं। आता राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदावर काम करतील। विरोधी पक्षनेते पद इतकं महत्त्वाचं का असतं हे समजून घेऊ। विरोधी पक्षनेते पदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो। केवळ या एकाच गोष्टीमुळे विरोधी पक्षनेते पद महत्त्वाचं नसतं। हा नेता विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच अनेक संयुक्त संसदीय पॅनल आणि निवड समितीचा भाग असतो। यामध्ये CBIचे संचालक, सेंट्रल व्हिजिलन्स आयुक्त, भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतो। मुख्य सूचना आयुक्त, लोकायुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सदस्यांची निवड करणाऱ्या समितीचा समावेश आहे। विरोधी नेता म्हणून राहुल गांधी या निर्णयात थेट दखल घेऊ शकतील। या समितीच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आता विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांचं मत आवश्यक ठरेल। राहुल गांधी CBI आणि अशाच इतर संस्थांवर सरकारवर आरोप करीत आले आहेत। अशात या संस्थांच्या वरिष्ठ पदांच्या नियुक्तीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल। याशिवाय विरोधी नेता म्हणून राहुल गांधी लेखा समितीचे प्रमुख असतील। अशात सरकारच्या आर्थिक क्षेत्रातील निर्णयात त्यांचं बारीक लक्ष असेल आणि त्याचं विश्लेषण करू शकतील। लेखा समिती ही सरकारी खर्चाचा तपास करते। अशात राहुल गांधीवर विरोधी नेत्यासह या जबाबदाऱ्या आल्या आहेत। लोकसभेत विरोधी पक्षनेते पद सांभाळणाऱ्या खासदाराला केंद्रीय मंत्र्याप्रमाणे पगार मिळतो आणि त्यानुसार भत्ता आणि इतर सुविधा मिळतात। विरोधी पक्षनेत्याला दर महिन्याला 3 लाखाच्या वर पगार मिळतो। सोबतच कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे बंगला मिळतो। सोबत ड्रायव्हरसह कार आणि जबाबदारी सांभाळण्यासाठी 14 जणांचा स्टाफ मिळतो। गांधी कुटुंबातून विरोधी नेतेपद सांभाळणारे राहुल गांधी हे तिसरे सदस्य आहेत। त्यांचे वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं आहे। राजीव गांधी 18 डिसेंबर 1989 ते 24 डिसेंबर 1990 पर्यंत या पदावर होते। त्यानंतर सोनिया गांधी 3 ऑक्टोबर 1999 ते 6 फेब्रुवारी 2004 पर्यंत या पदावर कायम होत्या। वास्तविक पाहिलं तर देशाला पंतप्रधान हे पद महत्त्वाचं असते, तसेच विरोधी पक्षनेता हे पदसुद्धा तितकंच महत्त्वाचं असते। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद।